की आता जे चेअरमन जे आहेत ना त्यांनी आता एवढा कर्मचाऱ्यावर विश्वास संपादन केला आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर एवढा विश्वास टाकलाय की त्यांनी दिलेला शब्द पाळायचा. जी कर्मचारी बाहेर गोंधळ करते ती कर्मचारी पूर्ण रिटायरमेंट कर्मचारी आहेत. ती कर्मचारी कामावर नाहीत. ते जी कामावर नसल्यामुळे ते बाहेरची राजकारण करायला सुरुवात केलेली आहे तिने. चेअरमन साहेबांचा एकदम पारदर्शक कारभार चालू आहे. बर. आमच्या पगारी आहेत व्यवस्थित, बिल दिलेली, कारभार भोंग चालू आहे असं म्हणतात. काय नाही विरोधकाचा आरोप आहे. लाटणार असते तर आम्हाला पगार केली असते का हा. त्यांनी. लाटणार असते तर पूरग्रस्ताला तिथं केली असते का मदत. काय मार्गाचं दुसरं नाव म्हणजे दानत आहे. का बरं? हाय ते तसे दानतच करतील. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेलं तर भीमा सहकारी साखर कारखाना या कार्यक्षेत्रामध्ये आहे. या कारखान्यावरती अनेक जण बोट उठवत आहेत की कारखान्यांचे, सभासदांचे, कामगारांची जी काही बिलं आहेत ती बिलं थकीत आहेत. आणि ह्या संदर्भात या प्रश्नावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत या कारखान्याचे जे काही सर्व कामगार आहेत हे कामगार इथं उपस्थित आहेत. आपण आता त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव काय? माझं नाव भाऊसाहेब उद्धव जगताप. काय सांगाल, कारखान्यावरती आता बोट उठवलं चालत जातंय की कामगारांचे जे काही पगार आहेत ते पगार आता होत नाही आहेत, वेळेत झालेले नाही आहेत. काय मत आहे तुमचं याच्यावरती कामगार म्हणून? काय सांगाल? नाही, कामगाराचे पगार थकीत आहे म्हणत असतील, परंतु आपल्या म्हणजे कारखान्याचे जे चेअरमन होते धनंजय महाडिक, म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत जेवढा कर्मचाऱ्यांना जी काय आवश्यकता म्हणजे बोनस असेल, पगार असेल, सीझन मधले पगार असतील ते बऱ्याच प्रमाणात दिलेले आहेत. आता थकीत पगार आहेत ते सगळे ऑफ सीझनचे पगार आहेत. जास्तीत जास्त प्रमाण जे आहे ते कामगार ज्यावेळी आमचे जे सीझन बंद असतो त्या कालावधीत दिलेले जास्त पगार थकीत आहेत आमच्याकडे. पण थकीत जरी असले तर आता काल परवाच बघा, मग आपले चेअरमन, आता विद्यमान चेअरमन जे आहेत आमचे विश्वराजी महाडिक साहेब यांनी काय केलं, 2 पगार दिले सर्व कर्मचाऱ्यांना. त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वजण कामावर या. गेल्या महिनाभर झाला आम्ही सगळेजण आता कामावर आलोय एकजुटीनं. जवळजवळ म्हणजे म्हणण्यापेक्षा 100% कर्मचारी कामावर आलेत. काही सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा सगळे कामावर आलेत. आणि आता एवढं काम जोरात चालू आहे, त्यांच्यानंतर आमच्यात एवढा समन्वय चांगला चालू आहे की आता एवढ्या जोरात आमचं म्हणजे की आता आम्हाला कसल्याही परिस्थितीत आम्ही ह्या सीझनला जास्तीत जास्त क्रशिंग करू असा आम्ही त्यांना शब्द दिलाय. त्याने आम्हाला शब्द दिलाय की तुमचं थकीत जे काय देणं आहे, जे पगार असतील ते सर्व पगार तुमचे मी देणार आहे, 1 रुपया सुद्धा बुडवणार नाही असं जाहीर सभेत म्हणजे वार्षिक सभेत सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि आमच्या कर्मचाऱ्याची मिटिंग घेऊन आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुमचे जे थकलेले पगार कायद्याने आहेत ते सगळे पगार तुमचे दिले जातील. तुमचा जे काय फंड आहे ते सुद्धा भरला जाईल. कुठल्याही प्रकारची तुमची अडचण येणार नाही त्या एका शब्दावर. आणि आमचा त्यांच्यावर सर्व कर्मचाऱ्याचा विश्वास असल्यामुळे आम्ही आज आता हे जे येणारा सीझन आहे ह्यासाठी सचोटीने कामाला लागलो. तुम्ही आता कारखान्यात येऊन बघा. आता तुम्ही एका बाजूला बोललात की क्रशिंग, पहिला मुद्दा आहे की 4-5 लाख क्रशिंग होऊ शकणार या कारखान्याचं 1.5 लाखावरती क्रशिंग गेल्या वर्षी आलं. आता जवळपास बघायला गेलं तर 72,000 फक्त गायब झालेलं आहे. कारण काय? त्याचं कारण असं काय तोडणी होतो यंत्रणा नसेल, ऑफ सीझन मध्ये काय थोडं कामं थोडी मागे आली, पण सीझन मध्ये सगळ्यांनी एकजुटीने कामं केली. पण जे ऊसाचा पुरवठा म्हणतो ना ते कमी आल्यामुळे थोडं क्रशिंग कमी झालं. तसं तर कामगारांनी काम केलं, काम करायचा काही प्रॉब्लेम नाही. त्यांचा त्या सीझनचा सगळा पगार सुद्धा त्यावेळी आम्हाला म्हणजे सीझन चालू असताना आपल्याला दिलेच सुद्धा. त्यामुळे तसं काय अडचण नाही. ते आता निसर्गाची काय अवकृपा असेल, दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे क्रशिंग कमी थोडं झालं, बाकी काय त्याचं. बरं, मला सांगा ओव्हरऑल जर का कारखान्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर कारखाना कसा सुरू आहे, काय वाटते? तुम्ही कामगार म्हणून किती वर्ष या कारखान्यामध्ये काम करताय? मी कारखान्यात आता 40 वर्ष काम करतो. 40 वर्ष तुम्ही काम करताय. 40 वर्षाचा तुमचा ह्या कारखान्याचा अनुभव आहे. या अनुभवावरून सांगा, आता कारखाना जी सद्यस्थिती आहे ती पोषक आहे का? आताच्या परिस्थितीत जर बघितलं तर आम्हाला पूर्वीचे दिवस आठवायला लागले की आता जे चेअरमन जे आहेत ना यांनी आता एवढा कर्मचाऱ्यावर विश्वास संपादन केला आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर एवढा विश्वास टाकलाय की त्यांनी दिलेला शब्द पाळायचा. आणि आज त्यांनी सांगितलं समजा 7-8 लाख क्रशिंग करायचं तर त्याची एका महिन्यात आम्ही तयार करायला लागलो. प्रत्येक कामगार आता इथं आमचे सगळे उभारलेले कर्मचारी आहेत, त्यांना विचारा, प्रत्येक कर्मचारी युनिटला जाऊन बघा तुम्ही. प्रत्येक जण म्हणतोय माझा कारखाना आहे, माझा कारखाना आहे, माझी लक्ष्मी आहे. आणि त्यासाठी एवढं चेअरमन साहेबांच्या शब्दाला प्रत्येक जणांनी मान द्यायचा ठरवलाय. त्यामुळे चेअरमन साहेबांनी आता 2 दिले, लवकरच बाकीचे पगार देतो म्हणून सुद्धा सांगितलं की ते आता आमचं जर क्रशिंग चालू झालं तर चेअरमन साहेब आम्हाला देतील. आमचा विश्वास ठाम झालाय. कारण महाडिक कुटुंबीय कसं आहे, दानशूर आहे. कारण मी त्यांच्या जवळून सुद्धा बघितले ते प्रत्येक गोष्टीत असं दान करण्याची त्यांची जी पात्रता आहे. आता बघा, पूरग्रस्त असेल, कुठलं काय असेल, ह्या गोष्टी तुम्ही बघा. आणि कर्मचाऱ्यात सुद्धा बघा एवढा उत्साह निर्माण झालाय. चेअरमन साहेबांनी प्रत्येक लोकांना येऊन सांगितलं की तुमचा कारखाना आहे, तुम्हाला चालवायचं. आणि त्या पद्धतीने आमची लोक काम करायला लागले आता सध्या. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव? महादेव बाबर.
बर, काय सांगाल एकंदरीत बघायला गेलं तर चेअरमन त्यांच्यावरती आता आरोप व्हायला लागले, कारखाना व्यवस्थित सुरू नाहीये, धोरणं जी धरलेली आहेत ती धोरणं कुठे ना कुठेतरी कारखाना स्वतःच्या मालकीचा करून घेण्याचे धोरणं आहेत, अशा पद्धतीचे आरोप सुरू आहेत. तुमचं काय मत आहे याच्यावरती? आणि ही काय बिन बुडाचे आरोप आहेत बरं का. त्यांचं सहकारी म्हणते ती करून घेतला, खाजगी काय झालेला नाही. हा एक सभासदाचा राहणार आहे आणि कामगार त्यांची वागणूक बी चांगली आहे. आता कालच्या ह्या दिवाळीला त्यांनी 2 पगारी दिल्या आणि अजून बी पुढल्या आठवड्यात एक 10-11 पगारी देतो म्हणले. आणि मग लोक म्हणते जे काय ज्याला कामाला यायचं नाही ती बाहेर गोळा होऊन कालवा करते. पण त्याच्यावर काय कामगारांनी आतल्या भरवसा दिला नाही. त्यांनी विश्वासाने येऊन बोलून सांगितलं, आम्ही ऐकलं, सगळे कामाला लागले, सूर धरून काम चालू आहे. उद्या 25 तारखेला आम्ही चालू बी करणार आहे. सीझन मध्ये कमीत कमी 7 ते 8 लाख आम्ही क्रशिंग करू. बरं, मला सांगा, आता ते तुमचे जे आहेत ते तुमचे सहकारी आहेत, बरोबर आहे, ते जाऊन बाहेर अशा पद्धतीने काम कांगावं करतायत, तुमचं काय मत आहे याच्यावरती? ती जरी कालवा केला तरी ती त्यांना काय हिथं बी काम करायचं नाही, बाहेर बी करायचं नाही. नुसतं हाय चाललंय, त्यात नुसता राडा करायचा, नासून सोडायचं. आपण तर नाही ते नाही, पण जनतेला हाय करतोय त्याला बी करू द्यायचं. हो, तुमचं काय मत आहे याच्यावरती? कसं आहे माहिती का, जी कर्मचारी बाहेर गोंधळ करते ती कर्मचारी पूर्ण रिटायरमेंट कर्मचारी आहे. ती कर्मचारी कामावर नाही, ते जी कामावर नसल्यामुळे ते बाहेरची राजकारण करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. कामावर कर्मचारी सगळे कामावर आहे. आता सध्या तुम्हाला बघा असं चॅनलवर येऊन चक्कर मारा, तुम्हाला पूर्ण कर्मचारी कामावर दिसणार तुम्हाला. त्यामुळे फक्त कालवा करते बाहेरचे रिटायरमेंट कर्मचारी आहेत ते. अशी का कालवा करते ती राजकारण करायला लागली बाहेरच्या विरोधक, साहेबाचे विरोधक आहे ते विरोधकाचं पुस्तक आलं त्यांना, त्यामुळे तिथेच करायला लागले ते. पण त्यांचा ना कर्मचाऱ्याचा काही संबंध नाही. पगार थकबाकी होती त्याच्याबद्दल काय तुम्ही काय सांगा? जी ऑफ सीझन मधल्या पगार आहेत त्या ऑफ सीझन मधल्या पगार राहिल्या, त्या सीझन मध्ये चेअरमन साहेबांना पूर्ण पगार दिलेला आहे. त्या ऑफ सीझन मधल्या पगार राहिले पण ती पोळे झाल्यानंतर 12 पगार एकदम साहेब करतो म्हणलं तर राहिलेल्या पूर्ण पगार आहे ते. त्यामुळे कामगारांनी त्यांच्या रिसोर्टला पूर्ण कर्मचारी कामावर आहेत, मन लावून कर्मचारी काम करायला लागले. महाडिक फॅमिली बघायला गेलं तर सगळा हा कारखाना जो आहे तो लाटण्याच्या प्रयत्नात आहे, अशा पद्धतीचे आरोप देखील त्यामध्ये केलेले आहेत. तुमचं काय मत आहे याच्यावरती? लाटणार असते तर आम्हाला पगार केले असते का त्यांनी? लाटणार असते तर पूरग्रस्ताला तिथं केली असते का मदत? लाटणार माणूस नाही, ते दानशूर माणसं आहेत ते. त्यांनी स्वतःच्या शेतातली गाय एका तिथं तिऱ्यामध्ये म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. तिथे एका शेतकऱ्याच्या पूर्ण गया मय झाल्या. त्या टायमात स्वतःनं चेअरमन साहेबांनी स्वतःच्या वस्तीवर जे गाय त्यांना नेऊन दान केली. मग तसे लाटायचं असतं तसं काय विषय झाला असता का त्यांचा? दानशूर व्यक्ती आहे ते माडिक परिवार. काय सांगाल? महाडिक म्हणजे दानत ही पहिल्यापासून मुन्ना साहेबांची त्यांच्या वडिलापासून दानत त्यांच्याकडे आहे. ही विरोधकांनी म्हणायचं कारखाना इकडे नेला आणि तिकडे नेला, हे चुकीचा आरोप आहे. समजा व्यवस्थित चालू आहेत, सर्व कर्मचारी कारखान्यात काम करतात सध्या. विरोधकांनी काय हे करू नये, कारखान्यामध्ये चालूच आहे, पाणी वाटण्याचा प्रयत्न करू नये. समजा व्यवस्थित चालू आहे. पगारी आता दिले दिपावळीला आम्हाला चेअरमन साहेब अजून 5-6 दिवसात 10-11 पगारी करतो म्हणलेत. आमचा विश्वास आहे चेअरमन साहेबांवरती, आम्ही एकजुटीने सर्व कर्मचारी चेअरमन साहेब आहे मागा. कारभार भोंगळ चालू आहे असं म्हणतात. काय नाही, विरोधकाचा आरोप आहे. विरोधका आरोप आहे, रिटायर कर्मचारी गोळा होते ते गोंधळ घालते, ते दुसरं काय सोन आहे. नमस्कार. तुमचं नाव? मंगेश बाबर. बरं, तुमचं काय याच्यावरती मत आहे, काय सांगा? काय नाही, इथं एकदम चेअरमन साहेबांचा एकदम पारदर्शक कारभार चालू आहे. बर, आमच्या पगारी आहेत व्यवस्थित, बिल दिली ती. ही काय व्हायला फक्त हिथली मीडिया कोण सोलापूर जिल्ह्यातली ही होत नाही, ती हितनं काय होत नाही, कोल्हापूरवरून सगळे चालू आहे. फक्त चेअरमन साहेबाला आमच्या महाडिक कुटुंबाला बदनाम करायचं, दुसरं काय नाही. त्यांना बदनाम करायचं ना, त्यांनी फक्त चेअरमन साहेबांना आमच्या गाई दिली, त्यांनी एक शिळी द्यावं आणि मग चेअरमन साहेबाला बोलावं, एवढंच बोल. काय महाडिकांचे तुम्ही आता एवढं सांगायला? महाडिकांचं दुसरं नाव म्हणजे दानत आहे. का बरं? हाय ते तसे दानतच करते. कामगारांच्या हिताचं बघतात का? हो, काय केले आजपर्यंत सगळंच केलंय ते. कामगाराला पगार टायमिंगला येतात. थोड्या आता ही दुष्काळात सावट होतं त्यावेळेस फक्त ऑफ सीझनचे पगार राहिले, आणि आता सीझनच्या सगळ्या पगार दिलेत. आता काल परवा 4 पगार दिल्या, 2 पगार दिले. आता कारखाना चालू व्हायच्या आधी पगार राहिलेला करून टाकू देत. सांगा बघू एखादा अनुभव काय असला माहिती तर. आता भरपूर आहेत, अनुभव भरपूर आहेत. फक्त आता परवाच उदाहरण बघा तुम्ही. आता आमच्या मोहोळ तालुक्यात प्रत्येक गावात त्यांनी किट वाटप केले, आणि एक जण असंच चेअरमन साहेबांशी थोडं हे झाला. मग त्यानं त्याचे काय झाले, गाया पूर्ण गेलत्या सगळं, म्हणजे त्याचं काय होतं नव्हतं. त्याने स्वतःच्या घरचे गाई नेऊन तिथं दिल्या,
अशी लय उदाहरणं आहेत, सांगायला वेळ कमी पडेल इतके उदाहरणं आहेत. तर बघायला गेलं तर ही या भीमा सहकारी साखर कारखान्याचे सर्व कामगार आहेत. आरोप असा होता की कामगारांचे पगार निघलेले नाहीत, कामगारांची जी काही पेमेंट आहे ती दिलेली नाही आहेत आणि त्या संदर्भातच आपण आता त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. त्यांनी सुद्धा त्यांची जी काही मतं आहेत ती प्रखरपणे मांडलेली आहेत. कोणकोणत्या पद्धतीचे आरोप आहेत आणि ते आरोप जे आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत, अशा पद्धतीची जी काही मतं आहेत ही मतं त्यांनी इथं व्यक्त केलेली आहेत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.